पदावर माणूस असेल, कितीही विद्वान असेल, पण तो अभिमानी असेल तर त्याची पूजा करू नये. म्हणून देवाने इंद्राची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा केली. पण जेव्हा इंद्राला समजलं की गोकुळवासी यांनी माझी यावर्षी पूजा बंद केली आणि एका पर्वताची पूजा केली, तेव्हा मग इंद्र रागामध्ये आला. आणि अभिमानी माणसाला फार लवकर राग असतो, म्हणून त्याने रागामध्ये, आणि जेव्हा माणूस रागात असतो, क्रोधात असतो, तो काहीतरी चुकीचं पाऊल उचलल्याशिवाय राहत नाही. इंद्राने या ठिकाणी विचार केला नाही की कृष्ण देव आहे आणि गोकुळवासी देवाचे भक्त आहेत, आपण देवाला आणि देवाच्या भक्तांना कसा त्रास द्यावा एवढाही विचार केला नाही क्रोधामध्ये येऊन. आणि इंद्राने सावर्तक नावाच्या महाभयंकर प्रलयकारी मेघांना बोलावला आणि आदेश दिला, गोकुळ गावावर मुसळधार पाऊस वर्षा करा. एवढा पाऊस पाडा की त्या गोकुळ गावामध्ये एक काडीसुद्धा शिल्लक राहिली नाही पाहिजे, सर्व गाव वाहून गेलं पाहिजे, असं मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडला पाहिजे असा आदेश दिला. आता ते मेघ आपल्या स्वामींची आज्ञा पालन करण्यासाठी निघाले आणि गोकुळात अचानक काळे मेघ दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस पडायला लागला, मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गोकुळवासी घाबरले, एकमेकाला म्हणायला लागले इंद्राचा कोप झाला अशी चर्चा व्हायला लागली. आणि काही जण म्हणायला लागले उगच त्या कृष्णाचं ऐकलं, इंद्राची पूजा बंद केली, आता इंद्र आपल्यावर कोपला, आता आपलं रक्षण कोण करणार. तेव्हा काही जण म्हणाले त्या कृष्णाचं ऐकून आपण एवढं केलं ना, आता त्याच्याकडं जायचं आणि त्यालाच विचारायचं की आता आमचं रक्षण कोण करणार. गोकुळवासी धावत देवाकडं आलेत. देवानं सांगितलं घाबरू नका, असं तुम्हाला काही होणार नाही, कारण ज्या देवाची आपण पूजा केली ना गोवर्धनाची, तोच आपलं रक्षण करेल. म्हणून सर्वांना सांगितलं आपापल्या घरातील सगळा प्रपंच सामान सगळं बैलगाडीत भरा, जनावरं माणसं सगळेजण आपण गोवर्धनाकडे जाऊया. सर्वांना घेऊन परमात्मा गोवर्धनाच्या पायथ्याजवळ आले आणि देवाने एक फार मोठी लीला या ठिकाणी केली, गोवर्धन लीला. गोवर्धन उचलण्याची लीला भगवंताची एवढी महान, एवढी श्रेष्ठ आहे की जगामध्ये देवासारखी लीला कोणी करू शकत नाही. 7 कोसाचा असणारा गोवर्धन भगवंताने एखादा मातीचा ढेकूळ उचलावा तसा सहजपणे उचलला आणि आपल्या करंगळीच्या नखावर उचलून धरला आहे. आणि गोकुळवासियांना सांगितलं सगळेजण येऊन पर्वताच्या खाली बसा. शुकाचार्य सांगतात राजन, देवाने पर्वत उचलून धरला आणि गोकुळवासी सगळे पर्वताच्या खाली येऊन बसले. देवाचं वय तेव्हा 7 वर्षाचं होतं. 7 कोसाचा गोवर्धन होता आणि देवाने 7 दिवस तो गोवर्धन उचलून धरला. 7 दिवस इकडे मुसळधार पाऊस सुरूच होता. 7 दिवसानंतर मग पाऊस बंद झाला. तेव्हा भगवंताने सर्वांना आपल्या आपल्या घरी पाठवले आणि पर्वत खाली टेकला. पण जेव्हा बाहेर येऊन पाहतात त्याच्या गोकुळ गावामध्ये कुठे सुद्धा पाणी नव्हतं बघा, एक थेंब पाण्याचा कुठेही साचलेला नाही. मग 7 दिवस पाऊस पडलं तर एवढं पाणी कुठे गेलं हो, कमाल वाटते ना. तेव्हा देवानं अशी व्यवस्था केली होती की वरून मेघातून जे पाणी पडत होतं, ढगातून जे पाणी पडत होतं ते पृथ्वी तलावर येऊच दिलं नाही देवाने. काय केलं देवाने, गोवर्धनाच्या वर सुदर्शन चक्राला थांबवलं होतं आणि सुदर्शन सगळं मेघातील पाणी खेचून घेत होतं आणि ते एका बाजूला काढून दिलं जात होतं. जिथं पाणी पडतंय तिथं अगस्ती मुनी उभे होते आणि सर्व पावसाचं येणारं पाणी अगस्ती मुनी पिऊन घेत होते. असं काही संतांच्या तोंडून मी ही कथा ऐकलेली आहे. अगस्ती मुनींना भगवंताने राम अवतारामध्ये वचन दिलं होतं पोटभर पाणी पाजण्याचं. त्यामुळे 7 दिवस जे काही पाणी आलं तेवढं अगस्ती मुनी यांनी पिऊन घेतलेलं आहे. आणि अगस्ती यांच्यात खूप सामर्थ्य आहे. 7 दिवसाचं पाणी तर काहीच क्षुल्लक गोष्ट आहे त्यांच्यासाठी. अगस्ती महाराजांनी एकदा, समुद्र किती मोठा आहे, एवढा मोठा समुद्र त्यांनी एका घोटात पिला होता अगस्ती महाराजांनी. कारण ते रामप्रभूचे फार मोठे भक्त आहेत, सतत राम नामाचं चिंतन करतात. त्यामुळं ते सर्व शक्तिमान ऋषी आहेत, त्यांनी काहीही करू शकतात. म्हणून 7 दिवसाचं पाणी सहजपणे त्यांनी प्राशन केले. अशी भगवंताने व्यवस्था केलेली होती. तेव्हा मग इंद्र गोकुळाची जी अवस्था झाली असेल ती डोळ्याने पाहावी म्हणून इंद्र त्या ठिकाणी आला. आणि जेव्हा इंद्राने सर्व परिस्थिती पाहिली की आपण 7 दिवस पाऊस पाडला पण या ठिकाणी काही नुकसान झालेलं नाही हे पाहिलं आणि इंद्राच्या मग लक्षात आलं की आपण कोणाशी शत्रुता घेतली तर साक्षात ईश्वराशी.
श्रीकृष्ण परमात्मा साक्षात ईश्वर आहे, देव आहे आणि आपल्या हातून एवढी मोठी चूक झाली हे इंद्राच्या लक्षात आलं आणि मग इंद्र देवाला शरण आलाय. पण फार घाबरू लागला देवाकडे यायला की आता मी जर देवाकडे गेलो आणि देवाने मला फार मोठी शिक्षा दिली तर काय करायचं. पण नारदाने सांगितलं इंद्राला, इंद्रा घाबरू नको, देव फार दयाळू आहे, तू देवाची शरणागती पत्कर. पण जात असताना सोबत कामधेनू मातेला घे, कारण देवाचं गौमातेवर फार प्रेम आहे. कामधेनूला पाहिलं तर देवाचा राग कमी होईल. म्हणून इंद्राने कामधेनू सोबत घेऊन आला, देवाला शरण आला, देवाचे पाय धरले, माफी मागू लागला आणि 10 श्लोकामध्ये इंद्राने स्तुती केली भगवंताची आणि परमात्मा लगेच प्रसन्न झाले आणि देवाने इंद्राला माफ केलेलं आहे. माफ का केलं? कारण देव म्हणाले, इंद्रा तू जरी चूक केलास, तू त्रास देण्यासाठी केलास, पण त्यातून आमचा फायदा झाला म्हणाले. इंद्र म्हणाला, फायदा कसा काय? देवानं सांगितलं, हे बघ, तू आम्हाला त्रास द्यावा म्हणून 7 दिवस पाऊस पडला, पण त्यामुळे मी आणि माझे गोकुळवासी सगळे एकत्र आलो आणि आम्हाला 7 दिवस सोबत राहायला मिळालं. माझे गोकुळवासी जे माझ्या दर्शनासाठी तरसतात, रोज माझी एक झलक पाहावी म्हणून व्याकुळ होतात, रोज गोकुळवासी वाट पाहतात कृष्णाला कधी पाहावं. गोकुळातल्या गवळणी एवढ्या देवावर प्रेम करायच्या की देवाला बघितल्याशिवाय त्यांना करमायचं नाही. मग त्या गवळणी रोज दिवसातून एकदा तरी अशी त्यांना अपेक्षा असायची की कुठल्या तरी निमित्तानं कृष्णाचं दर्शन व्हावं. म्हणून त्या गवळणी रोज यमुनेच्या पाण्याला जायच्या निमित्ताने जर घरामध्ये पाणी असलं ना तर घरातलं पाणीही सांडून द्यायच्या आणि रोज पाणी संपलं म्हणून पाण्याच्या निमित्ताने माठ घेऊन कृष्ण परमात्म्याच्या महालासमोरून घरासमोरूनच मुद्दाम जायच्या देवाला पाहण्यासाठी. आणि देवाचं दर्शन केल्याशिवाय त्यांना करमायचं नाही. मग सर्वांना देवाला लगातार 7 दिवस पाहायचं भाग्य लाभलं. म्हणून देव इंद्रावर नाराज झाले नाहीत, कारण तुझ्यामुळे सर्वांना माझं दर्शन अखंड लगातार 7 दिवस घडले. म्हणून देवाने इंद्राला माफ करून टाकलं. मग इंद्राने देवाची पूजा केली, अभिषेक केला, कामधेनूच्या दुधाने आकाशगंगेच्या पाण्याने देवाचा अभिषेक केला आणि इंद्र परमात्म्याचं गुणगान गाऊन प्रणाम करून परत स्वर्गाला निघून गेलेला आहे. असं गोवर्धन लीला शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. एकदा आपण या ठिकाणी भगवंताचं भजन करू, त्यानंतर पुढील कथाभाग घेऊ. श्याम सावरे, श्याम सावरे, राधे राधे पिया पिया. श्याम सावरे, श्याम सावरे, राधे राधे पिया पिया. सावरे, श्याम सावरे, राधे राधे पिया पिया. श्याम सावरे, श्याम सावरे, राधे राधे पिया पिया. राधे राधे पिया पिया, राधे राधे पिया पिया. राधे राधे पिया पिया. राधे राधे पिया पिया.